कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला आशेला लावून हे नातं पुढे न्यावं का न न्यावं मला कळाना ग आर्या, मी पेचात सापडलोय। माफी तरी कुणाकुणाची कशा कशासाठी मागायची काय? एकीकडे मी दूर सारलेलं नातं आहे आप्पी, दुसरीकडे स्वीकारलेलं नातं आर्या। कुणाला निवडून? नियती, इथपर्यंत आणलेस ना मला, तर आज एक योग्य मार्ग दाखव मला प्लीज। जर दाखवलास ना तर मरेपर्यंत तुझा आभारी राहील मी। अर्जुन, हाँ हाँ आर्याची तब्येत कशी आता है? बरी। तू कसा आहेस? मी काय अमोल वाट बघतोय, मी आहे। अर्जुन, सांगितलं नाहीस तरी तुझ्या मनात काहीतरी घालमेल चालली तुझ्या चेहऱ्यावर दिसते रे। तू जरी सांगितलं नाहीस ना तरी तुझ्या मनात काहीतरी चाललंय, हे बापू म्हणून मला ओळखता येतं रे। काय चाललंय मनात? बापू, आप्पीचा आजपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता। घर, नाती, पद, जबाबदाऱ्या हे सांभाळताना ती लय वेळा अडखळली आहे, खचली आहे, हारली आहे, मला माहिती। पण प्रत्येक वेळी ह्या तिच्या बापाने तिला सावरलं हे पण माहिती आहे मला। बापू, आज पेचत सापडलोय हो मी, मला मदत करा ना प्लीज। अर्जुन, अरे तू काय आप्या काय मला वेगळेच का? आणि बघ, एवढा त्रास करून घेण्यासारखं काय झालंय असं वाटत नाही। बापू, असं कसं म्हणताय तुम्ही? माझ्यामुळे रोज त्रास होतोय आप्पीला, अमूलला, आणि तो भगवाना मला। आणि मला एका प्रश्नाचं उत्तरच मिळालं की ह्या सगळ्यात मी करू तर काय करू? अर्जुन, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे। आप्या आणि तू आता एकत्र का राहता? अमोलसाठी। तू म्हणताय अमोलसाठी, पण त्या अमोलसाठी काही करताना दिसत नाही तुम्ही दोघंच। म्हणजे ऐक, तू आणि आप्यानं एकत्र यावं म्हणून अमोल जेवढे प्रयत्न करतोय ना त्याच्यापेक्षा अर्धे प्रयत्न सुद्धा तुम्ही त्या अमोलला आई बाबांचा सहवास मिळावा म्हणून करत नाहीये। तू आता हे काय होतंय, कसं होतंय मला नाही माहिती बापू, पण बापू तुम्हाला खरं सांगू का, एक बाप म्हणून माझी ना लई इच्छा आहे जगातली ना सगळी सुख मला अमोलच्या पायापाशी आणून ठेवायची। मला तेच सांगतोय, तुला बाबा म्हणून जे वाटतंय ना ते सगळं कर अमोलसाठी। हो, अरे ते चिमुकल्याला वेळ दे, त्याच्याशी खेळ, त्याच्याशी बोल, त्याच्या बोबड्या प्रश्नांची उत्तरं दे। अरे हे नातं जगण्यापेक्षा तू वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टींमध्ये अडकून पडलेला आहेस। आणि बघ, तू म्हणतोस ना बापून नेहमी आपल्याला आधार दिलाय, तसं नाहीये ते। एका बापानं आपल्या मुलीच्या डोळ्यात जे प्रश्न पडलेत त्याची उत्तरं तिच्याच डोळ्यात वाचून परत दिली आहेत। तू अमोलच्या डोळ्यात बघ, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर सापडतील, तुझा सगळा गोंधळ संपून जाईल। अर्जुन, लक्षात घे, तुला आतापर्यंत वाटतंय ना तू कुणाबरोबर राहिलं पाहिजेस, तू कसं वागलं पाहिजेस, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अमोलच्या सहवासात मिळतील तुला। मी आप्पीशी आजच बोलतोय। बोल। आणि उशीर झाला? मी आलो होतो, बापूंबरोबर जरा बोलत होतो। बरी आहे का ती?
तुला कसं जमतं का असं वागायला? ते आर्या तुझ्याबरोबर एवढं वाईट वागली आणि तू आत्ता मला विचारतेस का? मला ना आता फक्त माझ्या अमोलकडे लक्ष द्यायचंय. कोणासोबत वाद घालायला, कोणाशी बोलायला माझ्याकडे नाही अरे वेळ. आज अमोलने कोणती गोष्ट ऐकली झोपताना? महानगरातल्या राजा राणीची. महानगरातली राजा राणी, पण ते तर वेगळे होणार होते ना. या अख्ख्या नगरात तशी खबर पसरली होती ना की ते वेगळे होणार. मग काय झालं? आले का एकत्र आले? हो, एकत्र आले तर, आणि पहिल्यापेक्षा एकमेकांवर खूप जास्त प्रेम करायला लागले. आणि काय कारण काय त्यांच्या एकत्र येण्याचं? राजकुमार. अर्जुन राजकुमार नसता ना तर मला नाही वाटत ते राजा राणी एकत्र आले असते. सतत चुकलोय ना मी. अर्जुन चुका माणसांकडनंच होतात. आपे, मला आजपर्यंत माझ्याकडून जे जे काय घडले ना त्या सगळ्यासाठी तुला सॉरी म्हणायचं. सगळ्यासाठी. मला माहितीये माझं वागणं तुझ्या मनात राहून गेले, पण मी नाही ना काय करू शकत जे झाले त्यासाठी. प्लीज समजून घे ना. अर्जुन, तुझ्या कुठल्याच गोष्टींसाठी माझी कधीच तक्रार नव्हती, नसेलही. तू साखरपुडा केला तेव्हाही नव्हते. आपे, मला नाही माहिती आपण परत एकत्र राहू शकतो का नाही राहू शकत, पण फक्त अमोलसाठी आजपर्यंत जे झाले ना ते सगळं सोडून देऊ. माग सगळं विसरून आपण परत अमोलचे मा बाबा म्हणून नीट छान एकत्र राहू शकतो का? अमोलसाठी. अर्जुन, माझं का नकार असेल याला? अमोलसाठी जे जे करता येईल ना ते मला सगळं करायचंय. सगळं मला सगळं द्यायचंय त्याला. आजपर्यंत अमोलचा चांगला बाप नाही होता आलं मला, पण जीव लावून प्रयत्न करील मी. मनापासून प्रयत्न करील त्याचा चांगला बाप बनण्यासाठी. इथून पुढे जे काय असेल ना फक्त अमोलसाठी. माझं वचन आहे तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.